कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। धामणदिवी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, सदस्य संदेश पेवेकरांचा राजीनामा, जीईएम पोर्टलवरील खरेदीत अनियमिततेचा दावा, विकास कामांमध्ये देखील गंभीर विसंगती उघड, 26 जानेवारीला उपोषणाचा दिला इशारा। रायगडावर रोपवे कंपनीचे बेकायदेशीर बांधकाम, संभाजीराजेंचा पुरातत्व विभागावर संताप, छत्रपतींच्या गडावर अतिक्रमणावाद वाढतोय। खंडाळ्यात भीषण आग, हार्डवेअर गोडाऊन भस्मसात, इको कारसह अंदाजे 14 लाखांचे नुकसान। आणि लाडघर किनारी बैलगाडी शर्यतीचा जल्लोष, समुद्राच्या साक्षीनं बैलगाडी शर्यतीचा थरार, पर्यटक आणि स्थानिकांची मोठी गर्दी। पाहुयात सविस्तर वृत्त। धामणदिवी नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी केला आहे। माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। भ्रष्टाचाराला विरोध म्हणून त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देखील सादर केला असून या निर्णयाने ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे। जीईएम पोर्टल मार्फत लॅपटॉप, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यासह इतर साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा पेवेकरांचा आरोप आहे। बिलातील वस्तू आणि प्रत्यक्ष खरेदीत स्पष्ट तफावत असून विकास कामांमध्ये देखील गंभीर विसंगती आढळल्याचं त्यांनी नमूद केलंय। तब्बल 40 कामांपैकी फक्त 14 कामांचीच मोजमाप नोंद उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या 26 जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा पेवेकर यांनी दिला। त्यांच्या या आरोपांमुळे ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मी ग्रामपंचायत धामणदिवी मार्फत ज्या जीएम पोर्टलवर खरेदी झाली त्याविषयी मी माहिती मागवली होती। त्या माहितीमधून मला असं निदर्शनास आलं की जी प्रत्यक्ष खरेदी झालेल्या वस्तू ज्या इनव्हॉइसवरती आहेत आणि जे प्रत्यक्षात ग्रामपंचायतीकडे आले यामध्ये तफावत आहे। ग्रामपंचायतने वाढीव अमाऊंटची बिलं घेतली आहेत आणि लॅपटॉप वगैरे लॅपटॉप प्रिंटर जे दुसऱ्याच कंपनीचे दिलेत आणि कमी झाले किमतीचे दिले। तर यामध्ये मला आर्थिक घोटाळा दिसला। त्या संदर्भात मी व्हिडिओकडे चौकशीची मागणी केली आहे आणि त्याचीच प्रत मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांना सुद्धा दिली आहे। जर या संदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील जे संबंधित त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे। जर अशी कारवाई नसेल होत किंवा त्यांच्याशी म्हणजे कारवाई नाही झाली तर मी येत्या 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे पंचायत समिती। विकास कामांच्या पण बद्दल तुम्ही आणि अशी विकास कामे जेव्हा माहिती अधिकाऱ्याला मी विकास कामांनी संबंधित तो माहिती मागवली त्यामध्ये अशी मला 15 ते 16 अशी कामं भेटली ज्यामध्ये आकस्मिक खर्चाचे प्रमाण फॉर्म 12 वरती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या सह्या आवश्यक असतात की तुम्हाला पेमेंट दिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तर त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट करण्यात आलं आहे आणि संबंधित ज्या कामांच्या आहेत त्या प्रत्यक्षात एमबी सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक रायगड किल्ला संवर्धनासाठी नेहमीच कठोर नियमांच्या चक्रव्यूहात अडकलेला असताना रोपवे कंपनीला मात्र विनापरवानगी बांधकामाची मोकळीक दिली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला। आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी पुरातत्व विभागावर तीव्र शब्दात टीका करत रोष व्यक्त केलाय। राजवाड्याचे संवर्धन करायचे म्हटले तर पुरातत्व विभागाच्या नियम, अटी, अखंड बैठका आणि परवानग्यांमुळे एक दगड देखील हलवणं कठीण होतं, पण त्याच गडावर रोपवे कंपनीनं हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि सिमेंट कॉन्क्रीटची भव्य बांधकामं उभारली आहेत आणि हे सर्व विनापरवानगी सुरू असल्याचा आरोप संभाजीराजेंनी स्पष्ट केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा कठोर इशारा त्यांनी दिला। या गंभीर आरोपानंतर पुरातत्व विभाग कोणती कारवाई करणार याकडे आता संपूर्ण रायगडचं लक्ष लागलंय।
अप्रोरा नागोवा येथे नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारनं मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे। गंभीर निष्काळजीपणाबद्दल पंचायत संचालक सिद्धी हळरणकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माजी सचिव शर्मिला मोंतेरो आणि हडफडे पंचायत सचिव रघुवीर बाक्कर या तिघा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। या भीषण दुर्घटनेमागे बेकायदेशीर बांधकामांना दिलेली परवानगी, नियमांचं उल्लंघन आणि प्रशासकीय पातळीवरील मोठी बेपर्वाई कारणीभूत असल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे संबंधित नाईट क्लबला विनापरवाना काम करण्याची परवानगी तसेच पाडण्याच्या आदेशाला वादग्रस्तपणे स्थगिती देण्यात आली होती। यामुळेच मोठा जीवितहानीचा प्रसंग घडल्याचं मानलं जात आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे। गोव्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेच्या नियमांवर सरकार आता पुनर्विचार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेत रविवारी सकाळी भीषण आग लागून मोठी हानी झाली आहे। यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोंचे हार्डवेअर साहित्य आणि चारचाकी इको कार पूर्णपणे जळून खाक झाली। मालक मोहनलाल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। गोडाऊनमधून अचानक धूर आणि ज्वाला उठताना दिसताच चौधरी यांनी मदतीसाठी हाक मारली। काही क्षणातच अग्नीनं रौद्ररूप धारण केलं। स्थानिक ग्रामस्थ, टँकर, टेम्पो चालकांनी तात्काळ पाण्याची व्यवस्था करून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले। त्याचवेळी JSW आणि अँग्रे पोर्टच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नानंतर तब्बल 2 तासांनी आग नियंत्रणात आली आहे। गोडाऊनमधील सर्व संपूर्ण साठा आणि इको कार जळाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय। आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जयगड पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे। लांजा शहरात सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या कामादरम्यान शहरातील सुलभ शौचालय पाडण्यात आल्यानं स्थानिकांना प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे। लांजा हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवासी येथे ये-जा करतात। अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढते आहे। महामार्ग कामासाठी शौचालय पाडणे आवश्यक असले तरी त्याआधी पर्यायी सुविधा उपलब्ध करून न देणे ही प्रशासनाची मोठी चूक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते। विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। प्रवाशांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं शहरात पर्यायी सुलभ शौचालयाची तातडीने उभारणी करावी अशी मागणी जोर धरते आहे। स्थानिक नागरिकांनी पालिका आणि संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलून स्वच्छ, सुरक्षित आणि तात्काळ वापरात येतील असे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी केली जाते। महाड शहरात रविवारी सायंकाळी एक विशेष पाहुण्यांची आगळीवेगळी उपस्थिती पाहायला मिळाली। ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर आणि भूमिका या चर्चित मराठी नाटकाच्या संपूर्ण टीमने महाडमध्ये आगमन होताच थेट ऐतिहासिक चौदार तळे येथे भेट दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी दिलेल्या महान लढ्याचे हे पवित्र स्थळ असून टीमने सत्याग्रह घाटावर जाऊन त्या ऐतिहासिक भूमीला नमन केलं। सचिन खेडेकर यांनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घाटावर शांतपणे उभे राहून अभिवादन केलं। या टीममधील सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करत आदर व्यक्त केला। यावेळी नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी देखील उपस्थित होते। महाडकरांनी या टीमचे स्वागत करत आनंद व्यक्त केला असून भूमिका नाटकावरील लोकांची उत्सुकता आणखीन वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी इथे आलो होतो पण आज मनात वेगळी भावना आहे। एकतर कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता आणि आज इथे नाटक आहे जे क्षितिज पटवर्धन लिहिलेलं आहे आणि मी दिग्दर्शित केलंय, जगीशा अष्टविनायकचं भूमिका नावाचं। त्यात सगळा संदर्भ आहे या घटनेविषयीचा आणि एकूणच या बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान लिहून ठेवलंय आणि एकूण जे आपल्यासाठी कल्याणाचं काहीतरी काम केलंय, तिथे 20 मार्च 1927ला काय झालं असेल असं सारखं या क्षणाला मला वाटतंय। आणि आम्ही सगळेजण नाटकाची टीम आता इथे आलो, आम्ही दर्शन घेतलं। या जागेला आल्यानंतर आपल्याला त्यांचा एक पाठिंबा आहे, आधार आहे असं एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि या नाटकाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या अनेक विचारांच्या दृष्टीने एक ज्याला अनेकांना माहिती नाही, आपल्याला खूप अर्धवट माहिती आहे, त्या संदर्भातली माहिती, त्याविषयीची आपली भूमिका
आपला त्याच्याविषयीचा बदलणारा दृष्टिकोन असा सगळा नाटकात विषय आहे. आता सचिन खेडेकर, समिधा गुरु आणि नाटकाची सगळी टीम, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर हे आमचे निर्माते. आज रात्री प्रयोग आहे महाडमध्ये, त्याच्या अगोदर आम्ही इथे येऊन दर्शन घेतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील लाडगड समुद्रकिनारा एका वेगळ्याच उत्साहानं दुमदुमला होता. खाऱ्या वाऱ्यात पायाखाली ओलसर समुद्रकिनारा आणि त्यावर धावणाऱ्या बैलगाड्यांची अनोखी शर्यत असा थरारक क्षण पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्री दत्त मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीत अनेक नामांकित गाडीवान आणि देखणे बैल सहभागी झाले होते. समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करत वेगानं धावणाऱ्या जोडीदार बैलांचा जोरदार दम, गाडीवानांची कसरत आणि प्रेक्षकांच्या आरोळ्या यामुळे संपूर्ण किनारा उत्साहात न्हाऊन निघाला होता. प्रत्येक फेरीत कोणाची बैलगाडी सर्वात पुढे जाते याचा टोकाचा रोमांच प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. कोकणातील अशा समुद्रकिनारी पारंपरिक शर्यती दुर्मिळ होत चालल्या असताना या उपक्रमामुळे स्थानिक परंपरा आणि संस्कृती जपण्याला बळ मिळत असल्याचं मानलं जात आहे. आयोजित समितीनं शर्यतीत सहभागी झालेल्यांचा सत्कार करत पुढील काळात हे आयोजन अधिक भव्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. संकष्टी चतुर्थी आणि सलग 2 दिवसांच्या सुट्टीचा उत्तम योग साधत गणपतीपुळ्याला पर्यटकांची विक्रमी गर्दी उसळली. जागतिक कीर्तीचे तीर्थस्थान असलेल्या गणपतीपुळे येथे एक दिवसात तब्बल 35,000 पर्यटकांनी भेट दिल्यानं समुद्रकिनारा अक्षरशः फुलून गेला होता. शुक्रवारपासूनच पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. वीकेंड एन्जॉय करण्यासाठी घाटमाथा, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातून भाविक आणि पर्यटक या ठिकाणी दाखल झाले. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर दर्शनानंतर पर्यटकांनी समुद्रात स्नानाचा आणि वॉटर स्पोर्ट्सचा मनसोक्त आनंद घेतला. पाऊस ओसरल्यानंतर साहसी खेळ पुन्हा सुरू झाले. किनारा अधिकच गजबजला. दरम्यान मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून समुद्रकिनारी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खोल समुद्रात जाऊ नका, सूचनांचं पालन करा अशा सूचना देत पर्यटकांना सतर्क करण्यात येत होतं. दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजयी क्रीडांगणावर 50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संदर्भात रत्नागिरीचे अपर पोलीस अधीक्षक बी महामन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पालघर, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पोलीस दलातील खेळाडू दापोलीत दाखल झाले असून स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचं उद्घाटन 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. कुलगुरू डॉक्टर संजय भावे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांचा समारोप 13 डिसेंबरला होणार असून विविध विभागातील पोलीस खेळाडूंमध्ये रोमांचक क्रीडा रंगणार आहे. पत्रकार परिषदेला उपाधीक्षक निलेश मायनकर, शैलेश सणस, प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक महेश तोरसकर उपस्थित होते. 50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भव्य क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडत असून दिनांक 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धा होत आहेत. दिनांक 8 रोजी या स्पर्धेचं माननीय कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मनोज जिंदल सर तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्या उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 1200 खेळाडूंनी भाग घेतला असून या सर्व खेळाडूंची निवासाची आणि राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एकूण 138 प्रकारचे खेळ पार पडणार असून त्या सर्वांचं नियोजन, सर्व पंच व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 7 जिल्हे सहभागी होणार असून यामध्ये कोकण परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि उद्यापासूनच या स्पर्धा ज्या सुरू होत आहेत, दिनांक 13 रोजी त्याचा सांगता समारंभ होणार आहे. त्या सांगता समारंभामध्ये कोकण विभागाचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे सर तसेच या स्पर्धेतील सहभागी असलेल्या सर्व 7 जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये समारोप सोहळा 13 तारखेला पार पडत आहे. या सर्व स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला यावेळी बहुमान मिळाला असल्यानं चांगल्या पद्धतीनं पोलीस विभागाकडून करण्यात आलेला आहे.
पेण शहरात रविराज फार्म हाऊसच्या शेजारी सुसज्ज अशा विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वसामान्यांना कमी दरात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हॉस्पिटलची उभारणी केल्याची माहिती डॉक्टर विवेक सिंग यांनी दिली आहे. उद्घाटन सोहळ्यास उद्योगपती जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, दिवंगत दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल आणि अभय पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी नगरसेवक निवृत्ती पाटील, डीवायएसपी जालिंदर नालकुल आणि शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सुविधा उपलब्ध असून डायबिटीज, चेस्ट, पोटाचे विकार, किडनीचे विकार, मूतखडा आदी आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. पेण तालुक्यासाठी हे हॉस्पिटल आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार आहे. आमच्या विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या आपण उद्देश काय ठेवलेत की पेण शहरातला सर्वात स्वस्त दरातला उच्च स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रीटमेंट भेटायलाच पाहिजे. आणि या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, जनरल वॉर्ड्स आहे, स्पेशल रूम आहे, मॉड्युलर ओटी आहे. प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन या ऑपरेशन थिएटरमध्ये करता येईल. आणि 2D इको, कार्डियक, नॉन इन्व्हेसिव्ह कार्डियकच्या सर्व प्रकारची चेकअप फॅसिलिटीज, स्पेशल डायबेटिक क्लिनिक, स्पेशल चेस्ट क्लिनिक, हा सर्व प्रकारचे पोटाच्या विकार, किडनीच्या विकार, मूत्रखडाच्या विकार, प्रत्येक प्रकारच्या विकाराच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांची व्हिजिट असतील. आणि या सर्व प्रकारची ट्रीटमेंट एकदम कमी दरातला प्रत्येक गरीब माणसाला पण ट्रीटमेंट उपचार भेटू शकतात. या पद्धतीने आपण या हॉस्पिटलची शुभारंभ करतो. दत्त जयंतीनिमित्त रोह्यातील सागर सम्राट क्रिकेट संघ न्हावे यांच्या वतीने आयोजित 40व्या पर्वातील क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर रंगलेल्या स्पर्धेचा उत्कंठावर्धक अंतिम सामना अलिबागच्या सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि खेडेकर 11 तळेखार या संघांमध्ये खेळवण्यात आला. 2 षटकांचे स्वरूप असल्याने प्रेक्षकांचा रोमांच दुणावला. नाणेफेक जिंकून अलिबाग संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि प्रतिस्पर्ध्यांना केवळ 9 धावांवर रोखले. विजयासाठी आवश्यक असलेल्या 10 धावांचे लक्ष्य त्यांनी एका षटकात सहज गाठत अंतिम विजेतेपद पटकावले. विजयाने अलिबाग समर्थकांमध्ये जल्लोषाची लाट उसळली. स्पर्धेत सागर सम्राट न्हावे ब यांनी तृतीय तर RBC चढेरा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व भव्य ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. वैयक्तिक कामगिरीत विजय घाणेकर मालिकावीर ठरले तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळासाठी आयुष बोकाडे याला सामनावीर पुरस्कार मिळाला. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा यशस्वीपणे पार पडली असून आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. नक्कीच शुक्रवारी आमचा राऊंड होता. आमचा प्लेयर सगळे यंग प्लेयर आहेत. एकही प्लेयर 25च्या वर नाही. मी एकटा फक्त मोठा पकडलो होता. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या लहान मुलांनी मेहनत केली आहे आणि आम्ही ते शुक्रवारी क्वालिफाय झालो. आज आम्हाला फायनल साठी आम्ही इथे आलो होतो. सेमीफायनल जिंकलो आणि सगळ्या मुलांची जी मेहनत आहे ती आम्हाला कामाला आली. प्रथमतः आम्ही जेव्हा खेळायला आलो ना तेव्हा आम्हाला म्हणजे सर्वात जर टीम बोलला तर ह्या इकडे आम्हाला सोनकार जाते. परंतु आम्ही सोनकार सोबत इझी जिंकल्यामुळे आम्हाला दिवस पण एकदम म्हणजे असं एकदम सोपाच झाला आणि त्यांच्यासोबत जिंकल्यामुळे आम्हाला पुढे खेळायला म्हणजे सर्व इझी झाला. त्याच्यामुळे आज आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलो. याच टीमचा श्रेय म्हणजे आमच्या पोरांनी फिल्डिंग वगैरे व्यवस्थित केली आणि तेजस्वी बॅटिंग आणि बॉलिंग चांगली केली. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. यांचं आयोजन म्हणजे प्रत्येक वर्षी खेळायची उत्सुकता असते कारण वर्षानुवर्ष चाललेली टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटचं सर्वांना खेळण्यासाठी खूप उत्सुकता असते. सागर सम्राट क्रिकेट संघ आयोजित ही 40वी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतला होता त्याच्यामध्ये सर्व संघांचं हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, मेहनत घेतली त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी ज्या ग्रामस्थांनी तसेच सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं, जे पुरस्कर्ते होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि असं सहकार्य आपणाकडून आम्हाला वेळोवेळी लाभावं अशी सदिच्छा.
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.